हॅलो फ्रेंड्स, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी ठरवलंय की इथे तुम्हाला मी साधी सिंपलशी फिश थाळी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी ते पहिले ज्वारीची भाकरी करणार आहे. त्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलंय, 2 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलंय, चाळवून घेणार आहे आपण. मी प्रत्येकी 1 माणसाच्या हिशोबाने वाटी घेतली, 3 माणसांना लागतील भाकऱ्या, त्या हिशोबाने मी पीठ घेतलंय. पीठ एकत्र करून घ्यायचं. गरम पाणी मी घेतलंय मळायसाठी. पीठ कडकडीत गरम पाणी घ्यायचं आपल्याला. ज्वारीचं पीठ कधीच अगोदर नसतं मळून ठेवायचं, वेळेवरच मळतात. पण मी इथे परत मळणार आहे. आता मी असं थोडंसं मळून ठेवते आणि परत भाकरी करायच्या वेळेला मी परत एकदा पाणी घेऊन थोडंसं मळणार. अगोदर मळून ठेवल्याने पीठ खूप जास्त नरम होईल, म्हणून आपण वेळेवरच मळणार आहोत. पहिले काठ मोकळे करायचे आणि नंतर उचलायचं. वरचं पाणी सुकलं ना की उलटी साईड करून घ्यायची. तोपर्यंत दुसरा गोळा आपण करायला घेऊया. दुसऱ्या गोळ्याला पण थोडं पाणी लावलं साधं. बघा कसे डरडरून फुगले बघा, एकदम मस्त. ताई काढून घेऊया. दुसरी भाकरी आपण टाकून घेऊया. बघा हे बघा कसे फुगले बघा. कुठून हवा जात असेल ना तिकडे पकडायचं, हे पकडायचं आणि दाबायचं त्याने, मग ही अशी फुगते. झालेली आहे. तर आता आपण वाटण तयार करून घेऊया. तर 2 भाज्यांचे आपल्याला वाटण करायचे. तर पहिले कोथिंबीर वाटून घेऊया आपण. तर आज आपण पाटा वरवंट्यावरच वाटण करणार आहोत आणि मला इथे 2 भाज्यांचं वाटण वाटायचं आहे. तर पहिले मी कोथिंबीर वाटून घेते. हां, आता मी इथे लसूण ठेचून घेते. आलं आणि लसूण दोन्ही आपण वाटून घेऊया. आता आपण आलं आणि लसूण ठेचून घेतलंय. आता मस्तपैकी वाटून घेऊया. यात मी फक्त लसूण, आलं आणि कोथिंबीर वाटून घेतले, कारण 2 भाज्या मी बनवणार आहे. एक कमी तिखटवाली माझ्या आईसाठी बनवायची, तर मग त्याच्यामध्ये मी नाही टाकणार आहे, मिरची वगैरे नाही टाकणार. आणि आमच्यासाठी जी बनवणार त्यात मिरची टाकणार आहे. आता मी इथे आळं पण चेचून घेते, कारण आपल्याला आळं आणि लसूण पण वाटून घ्यायचं एकत्र. पहिल्या भाजीसाठीचं वाटण काढून झालेलं आहे माझं. आता दुसऱ्या भाजीसाठी मी आळं लसूण आणि मिरची कोथिंबीर वाटून घेणार आहे. आता मी कोथिंबीर पण घेतली. आता मी मिरच्या, आळं लसूण, कोथिंबीर सगळं एकत्र टाकलं, वाटून घेतलं. आता आपण मस्त खोबरं पण वाटून घेऊया.
तर आपण पहिले आईसाठी कमी तिखटवालं कालवण करणार आहे, तर ते बघूया आपण आता. आता आपण तेल टाकून घेऊया. 1 टेबलस्पून आपण तेल टाकलं. तेलामध्ये आपण ज्याच्यामध्ये मिरची नाही टाकलेली, नुसतं कोथिंबीर, लसूण आणि आलं वाटलेलं ते आपण टाकायचं याच्यात. आता याच्यात ना पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा मसाला, अर्धा चमचा हळद. आपण याच्यात गरम मसाला टाकणार आहे. हे एकटी पुरतं करते मी, तर मग ते कमी प्रमाणात बनवणार आहे. अगदी कमी प्रमाणात करायचं आपल्याला. खोबऱ्याचं असं वाटण टाकून घेतलं आपण. नुसतंच ओलं खोबरं पातळसर वाटून घेतलेलं आपण. आता आपलं वाटण शिजतंय ना, तोपर्यंत पटकन कांदा कापून घेते. तर मी अर्धा कांदा कापून घेतलाय, तो टाकूया आपण. बघा असा कलर होईल. आता थोडंसं मी वरनं गरम मसाला पण टाकणार आहे. कांदा जरा शिजून घेते. आता आपण इथे मीठ टाकून घेऊया रसामध्ये. मी पाणी ॲड केलं अर्धा ग्लास. रसाला एक उकळी आली आपल्या की मी त्याच्यामध्ये कोलंबी आणि बोंबील दोन्ही टाकणार आहे. कोलंबी पहिले, कारण कोलंबी थोडी शिजेल, बोंबील शिजू दे नंतर लेट, कारण बोंबील लगेच शिजतो. तर कोलंबी मी टाकून घेतली ते. तर इथे मी घरगुती मसाला, गरम मसाला जो असतो तो ऍड करणार आहे. आई मसाला नाही खाते म्हणून तिला गरम मसाला ऍड केला, नाहीतर मी गरम मसाला नाही टाकणार होते. आता आपली कोलंबी झालेली आहे टाकून. लगेचच होते फिश, जास्त वेळ नाही लागत शिजायला. आता बोंबीलचे 2 पीस आईसाठी मी टाकले. आता आपलं चिंच टाकून झालेली आहे, उकळी पण आलेली आहे. बोंबील शिजायला वेळ लागत नाही, 1 मिनिटात होतं. तर आपण आता बोंबलाचं हे कालवण काढून घेऊया. आता आपण दुसऱ्या कालवणाची तयारी करूया. आता तेलामध्ये अर्धा कांदा कापून घेतलाय, तो टाकूया. गॅस फास्ट करून चांगलं शिजून घेऊया कांद्यावर. आता आपला कांदा शिजलेला आहे, आपण वाटण टाकून घेऊया. आपण इथे ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि आलं लसूणचं वाटण टाकलं आहे. 3 टेबलस्पून आपण वाटण टाकलं. 1 टीस्पून हळद, 2 लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल, म्हणजे तिखट नसते ती. आणि 2 टीस्पून आपण घरगुती मसाला घेतला आहे. आता मसाला आपला परतून झालेला आहे. आता ते वाटण जे आहे ना, थोडंसं पाणी आता टाकूया आपण. इकडे ना मी अल्कोल असत ना, अल्कोल ते कापून घेतले. तुम्हाला माहिती आहे अल्कोल कसे असतात, मी तुम्हाला दाखवते. ह्याचे मी मोठेसे तुकडे केलेले आहेत, ते मी टाकते. कोलंबीमध्ये अल्कोल खूप छान लागतो, करून बघा तुम्ही. हे असं वाली रेसिपी एकदा करून बघा, मग तुम्ही आठवाल की अरे वा काय छान होतं. जर आपण झाकण देऊन ठेवूया यांना, तर 5 मिनिटं आपण झाकण देऊन ठेवूया. गॅस स्लो केला मी. पुढची तयारी करून घेऊया. बोंबील आपल्याला तळायचे आहेत, तर त्याचं पाणी मी पूर्ण काढून टाकते निचोडून. आता बोंबलाला तळायसाठी मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची 1 टेबलस्पून पेस्ट लावते. ही माझी वाटलेली होती पहिल्याची, ती मी घेतली. कारण आता कालवणासाठी मी फ्रेश वाटते. तर आता आपण उघडून बघूया. आता या स्टेपला आपण याच्यामध्ये पाणी ऍड करूया. आता आपण पाणी टाकलंय ना, तर आता आपण फास्ट करूया गॅस आणि
झाकण देऊन ठेवूया. तर आता आपण ह्या बोंबलामध्ये काय काय टाकूया बघू. 1 चमचा रेड चिली पावडर, आगरी मसाला 2 टीस्पून आणि हळद पाव टीस्पून. छान मसाला चोळून घेऊया आपण. पहिले मी त्या मच्छीला हे लावून ठेवलेलं, लिंबू आणि मीठ लावून ठेवलेलं होतं. तर मीठ आपण बघूया किती लागेल. परत जेवढं लागेल तेवढंच लागेल. ह्याला पहिले चांगलं मॅरिनेट करून ठेवूया. चिंच मी कोळून घेतली. आता त्याचं पल्प टाकूया. तुमच्याकडे चिंच नसेल तुम्ही कोकम टाका किंवा हे टाका, लिंबू टाका. कोण कोण लिंबू पण टाकतात. लिंबूचं पण छान होतं. तुम्हाला हवं तसं करा, असं काही नाही. तर आता खोलून बघूया आपण. बघा हलकूल शिजलाय का आपण बघूया त्याचा. तर मी कोलबी पण टाकून घेते, म्हणजे शिजेल ती पण बरोबर त्याच्यात. आता या स्टेपला आपण ना कोलब्या टाकून घेतल्यात. मीठ टाका. मीठ आपलं नाहीच आहे, आपण टाकलं नव्हतं. आपण मीठ टाकून घेऊया. अर्धा टेबलस्पून टाकलं, अर्धा टेबलस्पून. तर आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी. इथे मी तांदळाचं पीठ घेते ताटामध्ये. तीन टेबलस्पून घेतलं. 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लोअर घेते इथे. कॉर्नफ्लोअर घेतलं 1 टेबलस्पून. नसेल तर काय नाही, असलं तर टाकायचं. 1 टेबलस्पून मी रवा टाकला. ह्याच्यामध्ये आपलं मीठ टाकायचं. मीठ टाकलं पाव चमचा. शिजलेलं आहेत आपलं अल्कोहोल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं बाकी आहे. चिंचेचा कोळ आपण नाही टाकला, हे टाकायचं बाकी आहे. चिंचेचा कोळ आपण नाही टाकला. आता आपलं चिंच टाकल्यानंतर आपल्याला फक्त 1 उकळी घ्यायची भाजीला. आपली भाजी झालेली आहे. ह्याच्यात सगळंच टाकलंय. मिक्स करून घेऊया रवा, कॉर्नफ्लोअर वगैरे, आणि त्यात मीठ टाकलेलं. तर ते मिक्स केलं की आपण यातनं पीस घेऊया तुकड्यांचे आणि तळाला टाकूया. तेल तव्यात गरम झालेलं आहे आपल्या. तर इथे मी भात वाढलेला आहे, तळलेले बोंबील वाढले, भाकरी आपण जी केलेली ती वाढले, ही आपण अल्कोहोल टाकून जी कोलबीची भाजी केली ती वाढले, कांदा वाढून घेतला मी, आणि ही आईसाठी कमी तिखटाची जी भाजी केलेली ती इथे टाकले, म्हणजे कालवण, कमी तिखटाचं कालवण बोंबील आणि कोलबीचं. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.